भाग असतात तेही पाहिलं होतं. आणि त्या व्यतिरिक्त घरामध्ये आपण कोणकोणत्या वस्तू ठेवतो त्यांचीही नावं आपण पाहिली होती. शिवाय आपण 3 जाहिराती वाचल्या होत्या. एक मुलगी होती जिला नवीन घर शोधायचं होतं. तर इतर काही तिच्यासारखीच मुलं होती ज्यांनाही एक रूममेट हवी होती. आणि म्हणून मग आपण त्यासाठी 3 टेक्स्ट वाचले. त्यापैकी ती कोणाची रूममेट होऊ शकते तेही आपण ठरवलं होतं. आता आज आपल्याला त्याच्या थोडंसं पुढे जायचं आहे आणि आपण जी काही निवड करतो ती निवड करताना त्यामागे काय कारण असतं, ते कारण कसं विचारायचं आणि कारण कसं द्यायचं हे आपण शिकणार आहोत. बघा, आपण बऱ्याच गोष्टी करतो त्याला काही ना काहीतरी कारण असतं. म्हणजे तुम्ही जर 10वी नंतर पुढे विज्ञान शाखेत जायचं ठरवलं आणि विज्ञान विषय शिकायचं ठरवलं, तर त्यालाही काही कारण असेल. कदाचित ते विषय तुमच्या आवडीचे असतील, कदाचित तुम्हाला त्या अ, विषयामध्ये करियर करायचं असेल. अशी अनेक कारणं असू शकतात. हं. जेव्हा आपण एखाद्याला कारण विचारतो, तेव्हा मराठीमध्ये प्रश्न कसा बनतो? बोला, बोला. अनम्यूट करून बोलू शकता. आपण कारण कसं विचारतो? काय या शब्दाने काय? अ, काय कशामुळे का एखाद्या कविता किंवा प्रश्न बनलेले असतात सर. का? त्यासाठी मराठीमध्ये आपण शब्द वापरतो का. हं. उदाहरणार्थ कोणी तर तुम्हाला विचारलं, तुम्ही स्पॅनिश का शिकता? तर त्याचंही तुम्ही उत्तर देताना काहीतरी कारण देणार, बरोबर? उदाहरण हो सर. हां. हो. उदाहरणार्थ की आम्हाला एक संधी शाळेत असताना आम्हाला एक अशी संधी आली होती स्पॅनिश शिकण्याची. आम्हाला वाटलं की ही नवीन भाषा शिकल्यानंतर आम्हाला नवीन एखाद्या देशांमध्ये पुढे जाऊन काम करण्याची वगैरे संधी मिळू शकते. किंवा आम्हाला वाटलं की एखादी नवीन भाषा शिकावी. पाहूया नवीन भाषा कशी असते, एखादी परदेशी भाषा कशी असते. तर अशी वेगवेगळी कारणं असतात. तर भाषा शिकण्यासाठी मुळात कारणं खूप असतात. त्यातली काही कारणं काय असू शकतात? तर उदाहरणार्थ कोणाला वाटतं की आपले नातेवाईक परदेशी आहेत. तर त्या परदेशी असणाऱ्या नातेवाईकांसोबत म्हणजे असंही असू शकतं, म्हणजे मला म्हणायचं काय आहे की काही जणांचे नातलग परदेशी असतात, म्हणजे ते फक्त इथून परदेशी जाऊन स्थायिक झालेले असतात असं नाही. तर उदाहरणार्थ एखादा अ, भारतीय मुलगा असेल किंवा भारतीय मुलगी असेल. त्याचं स्पॅनिश मुलाशी किंवा स्पॅनिश मुलीशी लग्न झालं असेल. तर त्यांच्या कुटुंबियांसोबत बोलण्यासाठी म्हणा, भाषेचा वापर आवश्यक वाटतो. भाषा शिकणं आवश्यक वाटतं. एकमेकांची भाषा शिकणं आवश्यक वाटतं. हे एक कारण असू शकतं. किंवा दुसरं कारण काय असू शकतं, काही जणांना दुसऱ्या देशांमध्ये जाऊन शिकायचं असतं किंवा काही जणांना तिथे जाऊन काम करायचं असतं. किंवा काही जणांनी आता आजकाल इंटरनेट सारखी साधनं आपल्याकडे आहेत. त्यामुळे इंटरनेटवरती त्या देशांबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल काहीतरी वाचलेलं असतं, काहीतरी पाहिलेलं असतं. त्यामुळे त्या भाषेविषयी एक आकर्षण निर्माण झालेलं असतं.
अशी असंख्य कारणं असू शकतात. किंवा काही जण त्या देशात जाऊन आलेले असतात, तो देश पाहिलेला असतो, तो आवडलेला असतो, म्हणून मग वाटतं की अरे वा, आपण जरा आणखीन तपशिलात समजून घ्यावं, मग त्यासाठी भाषा गरजेची असते. तर अशी खूप सारी कारणं असतात भाषा शिकण्यासाठी. या ठिकाणी मी तुम्हाला आता कदाचित विचारणार नाही, पण तरी देखील कोणाचं असं खूप वेगळं कारण आहे का स्पॅनिश शिकण्यामागे? म्हणजे अर्थात तुम्हाला शाळेकडून ही एक संधी चालून आली होती वगैरे, ही गोष्ट सोडली नाही सर. तर हो सर. हो सर. अच्छा. सर माझं एकच कारण आहे की आपल्याला अजून भाषा यायला पाहिजे. अच्छा. एक तुमच्या कोणाचे नातेवाईक स्पॅनिश बोलणाऱ्या देशांमध्ये राहतात का? नाही सर. नो. नाही सर. नाही सर. नो सर. नाही सर. नाही किंवा सर. तुम्ही स्पॅनिश शिकायला सुरुवात करण्यापूर्वी स्पॅनिश पदार्थ असतील म्हणा, ते खाल्ले होते का? किंवा स्पॅनिश चित्रपट पाहिले होते का? किंवा चित्रपट पाहिलेले होते सर. गाणी पण ऐकली होती? पदार्थ काही खाल्लेले. आणि सर मी आजपर्यंत स्पॅनिश हा शब्द देखील ऐकलेला नव्हता. ठीक. सर येस सर. पाहिलेले होते सर मी स्पॅनिशचे. तर मला स्पॅनिश भाषा म्हणजे काय ते पण माहित नव्हतं सर. एक मिनिट. कोणी स्पॅनिश पदार्थ खाल्ले? नाही सर. नो. सर रिपीट करा. ठीक आहे. कोणी स्पॅनिश गाणी ऐकली होती का? नाही सर. ठीक आहे, मग हरकत नाही. ठीक आहे. एनिवे, पण तुम्ही तुम्हाला जर तुम्ही सहज गुगल सर्च करून पाहिलं, युट्यूब वरती पाहिलं, तर तुम्हाला काही स्पॅनिश गाणी सापडतील. ते सहज म्हणून ऐका, ते व्हिडिओ सहज म्हणून पहा. तुम्हाला त्यातल्या काही गोष्टी समजल्या तर चांगले आहे. कदाचित तुम्हाला त्यातलं म्युझिक, संगीत आवडू शकतं, किंवा कदाचित तो जो गायक असेल, त्या गायकाचा किंवा गायिका असेल, त्या गायिकेचा आवाज आवडू शकतो. त्यावरून तुम्हाला मग कदाचित त्या गायकाची किंवा त्या गायिकेची आणखीन गाणी ऐकावी असं वाटू शकतं. तुम्ही इतर भारतीय भाषांमध्ये गाणी ऐकता का? हो सर. खूपच हो सर. सर भारतीय भाषा. ओके. मग तुमचा आवडता गायक किंवा गायिका कोण? लता मंगेशकर होती सर, पण ती आता वारली. होते सर पण ते आता काही नाही. लता मंगेशकर, ओके, त्यांचा काळ थोडा वेगळा होता. साधारण 20 वर्षांपूर्वीचा त्यांचा काळ होता. पण आताचे जे गायक किंवा गायिका आहेत, त्यांच्यापैकी कोणाची गाणी तुम्ही ऐकत? सिद्धू मूसेवाला. सर सिद्धू मूसेवाला. तो गुजर गया. बर, ठीक आहे. तर मग लता मंगेशकरांची तुम्ही गाणी ऐकली असतील तर ती अनेक ऐकली असतील, एखादंच ऐकलं नसेल. ऐकले सर त्यांची गाणी. जसं एखाद्या आपल्या आवडत्या गायिकेची किंवा गायकाची किंवा गायिकेची गाणी आपण अनेकदाही ऐकतो, तसंच तुमचं स्पॅनिश संगीताच्या बाबतीतही होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एक दोन नावं सांगतो. शाकिरा, SHAKIRA, शाकिरा नावाची एक गायिका आहे. तिची गाणी जगभरात खूप गाजतात. तुम्ही फक्त YouTube सर्च करून पाहू शकता, शाकिरा स्पॅनिश सॉंग्स. सिंपल, SHAKIRA, शाकिरा स्पॅनिश सॉंग्स. एवढं जरी तुम्ही गुगल सर्च केलं तरी देखील तुम्हाला तिची खूप मुलगी आहे, ती गायिका आहे, तिची खूप गाणी तुम्हाला युट्यूब वरती सापडतील. सहज म्हणून शाकिरा, SHAKIRA. हो सर. खूपच आहे सर.
खूपच गाणे सर ते. ओके. मी चॅट मध्ये टाईप करतो, इथे पहा. सर मी मागाडलं. खूपच गाणी आहेत त्यांची पण. कोणत्या भाषेत गाणे गाता सर ते? स्पॅनिश. गायिका आहे, स्पॅनिश भाषेत गाणं गाते ती, गाणी गाते. तर एवढंच सर YouTube त्याला सर्च करून पहा. आणि हिची सर असंख्य तेवाला गाणी सॉन्ग YouTube लय वरती उपलब्ध आहेत. हो सर लय असंख्य आहे. हा, जगभरात गाजत असतात. खूप म्हणजे जगप्रसिद्ध अशी ती गायिका आहे ती. अनेक देशांमध्ये तिचे चाहते आहेत. तर तिची गाणी तुम्ही नक्की ऐकू शकता. बरं. दुसरी एक गोष्ट म्हणजे चित्रपटांच्या बाबतीत सांगू शकतो. आता बघा, जरी तुम्हाला ना गाण्यांचे शब्द समजले नाहीत, तरी देखील तुम्हाला ते संगीत कदाचित आवडू शकतं, किंवा कदाचित ज्या पद्धतीने ते गायलं जातं ती पद्धत आवडू शकते. काही काही गाणी असतात ही खूप अशी संथ चालीत असतात, थंड असतात अशी ती. काही काही गाणी असतात ती अशी भरभर 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 गायली जातात. तर गाणी ज्या पद्धतीने गायली जातात ती पद्धत तुम्हाला कदाचित आवडू शकते. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा, ऐकण्याचा प्रयत्न करा. ती तुम्हाला समजतील असं नाही म्हणते मी, पण तरी देखील एक प्रयत्न करा. मग नंतर कदाचित तुम्हाला ऐकून 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 ती आवडायला लागतील. पाठ होऊन त्यानंतर जाते. दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटांच्या बाबतीत सांगायचं तर पेद्रो अल्मोदोभार म्हणून एक चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांचे असंख्य चित्रपट जगभरात गाजलेले आहेत. तर त्यांचे चित्रपट सुद्धा तुम्ही पाहू शकता, जे YouTube वरती उपलब्ध असतील, त्याच्यासोबत सबटायटल्स असतील, असं चित्रपट पाहू शकता. पुन्हा एकदा सांगतो, सगळे चित्रपट 100% समजतील असं नाही. म्हणजे मी भाषेच्या बाबतीत म्हणत नाहीये, चित्रपट ही पाहण्याची गोष्ट असते ना, पाहून सुद्धा 100% समजतील असं नाही. कधी कधी काही चित्रपट 2, 3, 4 वेळेला पाहिल्यानंतर असं वाटतं की अच्छा, आता कुठे मला हे समजायला लागलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असे चित्रपट नक्की पहा. तुम्हाला मी सांगू शकतो, म्हणजे मला इतर शहरांबद्दल आत्ता लगेच या क्षणी सांगता येणार नाही, परंतु मुंबईमध्ये चित्रपट महोत्सव असतो, दरवर्षी असतो. याही वर्षी आता पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे. त्याच्या आधी गेल्या वर्षी सुद्धा दिवाळीच्या अगोदर झाला होता. अशा चित्रपट महोत्सवांमध्ये वेगवेगळ्या देशांमधले चित्रपट दाखवले जातात. तर अशी कधी संधी तुमच्या शहरामध्ये तुम्हाला मिळाली तर नक्की पाहायला जा. शिवाय YouTube वरती तर काही उपलब्ध असतील तर ते सुद्धा पहा. मी तुम्हाला ते नाव टाईप करून देतो. एक मिनिट. हा, तर पेद्रो अल्मोदोबार मूव्हीज असं टाईप करून पाहिलं तर तुम्हाला काय सापडतं तुम्ही मला सांगा. बरं. हा, तर आपण चर्चा की आपण एखादी गोष्ट जेव्हा करतो, म्हणजे भाषा शिकतो उदाहरणार्थ, त्यावेळेला त्याच्या मागे काही कारण असू शकतं, आणि ते कारण विचारण्यासाठी आपण मराठीमध्ये का हा प्रश्न विचारतो, इंग्लिशमध्ये आपण वाय प्रश्न विचारतो, आणि उत्तर देताना आपण कंजंक्शन बिकॉज वापरत असतो.
उदाहरणार्थ येस सर. कोणी जर मला वाय डू यू लर्न स्पॅनिश, तर मी असं उत्तर देईन, आय लर्न स्पॅनिश बिकॉज आय लाईक बिकॉज स्पॅनिश मूवीज. ठीक आहे, एक उदाहरण दिलं मी. तर ह्या वाक्यामध्ये मी बिकॉज हे कंजंक्शन वापरलं. तर स्पॅनिश मध्ये वाय ला काय शब्द आहे आणि बिकॉज ला काय शब्द आहे, एवढे दोन शब्द आपण शिकलो तर मग आपल्याला का वरून प्रश्न विचारता येईल आणि कारण सांगण्यासाठी वाक्य कसं बनवायचं तेही शिकता येईल. एक मिनिट. ओके सर. हे पहा, बघा मी स्क्रीन शेअर करतोय. इथे तुम्हाला 6 जण दिसत असतील, 6 डोके दिसत असतील या ठिकाणी. येस सर, दिसत आहे. पहिला आहे टॉम, दुसरा आहे सॅम, तिसरी आहे क्रिस, चौथा आहे आंद्रे, पाचवी आहे ओर्नेला किंवा ओर्नेया, आपल्या कदाचित ते स्पॅनिश नाव नसेलही, आणि 6वी आहे वानेसा. आता स्पॅनिश शिकण्यासाठी ह्यांचं कारण काय, यांच्याकडे काय कारण आहे ते आपण पाहूया. टॉम कडे बघून आपल्याला काय वाटतंय, काय शकतं त्याचं कारण? वरती पहा, आणि इंटरनेटवर सर्च करून शिकले असेल सर. त्याला लॅपटॉप म्हणजे ऑनलाईन मध्ये आवडत असेल. ओके, टॉम हा का कॉम्प्युटर समोर बसला आहे आणि त्याच्यावरती लिमा, कितो आणि माद्रिद अशी 3 शहरांची नावं आहेत आणि तिथेही 3 व्यक्ती दिसत आहेत आपल्याला, बरोबर? म्हणजे कदाचित ऑनलाईन मित्र असतील स्पॅनिश देशात. येस, एक्झॅक्टली. कदाचित त्याचे ऑनलाईन फ्रेंड्स असू शकतात, कदाचित त्याचे मित्र असू शकतात जे की वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत. कोणी पेरू या देशात आहे, पेरूची राजधानी लिमा. कोणी कितो मध्ये आहे, दूर गेलेले मित्र सर. दूर गेलेले इक्वादोर. मित्र. आणि कोणी स्पेन मध्ये आहे, माद्रिद स्पेनची राजधानी आहे. तर या वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याचे मित्र असतील आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी म्हणून तो स्पॅनिश शिकत असेल. दुसरा आहे सॅम. नाही तर त्यांचे भाऊ असतील. त्याचं काय कारण असू शकतं, काही अंदाज बांधता येतोय? बघा, त्याच्या डोक्याभोवती असे बदाम 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 काढलेले आहेत. काय अर्थ असू शकतो? त्याला स्पॅनिश भाषा आवडत असेल. हो सर, त्याला आवडत असेल स्पॅनिश भाषा त्याला स्पॅनिश भाषा आवडत असेल तर. स्पॅनिश भाषा शिकला असेल सर. कदाचित. स्पॅनिश नाही भाषा नाही तो नाही, पुऱ्या तरी भाषा नाही, भाषा आवडत नसेल कदाचित, पण त्याला कोणीतरी स्पॅनिश मुलगी आवडत असेल आणि तिच्याशी बोलण्यासाठी म्हणून तो स्पॅनिश शिकतोय. येस सर. ओके. त्यानंतर तिसरी व्यक्ती आहे क्रिस. पहा, तिच्या हातात 2 बॅग आहेत. याचा काय अर्थ असू सर, शकतो? ते स्पॅनिश दुसऱ्या देशात जात असेल म्हणून ती इंडिया मध्ये शिफ्ट तिला स्पॅनिश बोलणाऱ्या देशांमध्ये जायचं असेल, राहायचं असेल. शिफ्ट होण्यासाठी तिला ती भाषा शिकायची असेल. चौथा आहे आंद्रे. त्याच्या हातात, त्याच्या मागे बघा, त्याने बॅकपॅक घेतलेली आहे. पिकनिक करायला जातोय. तो ट्रॅव्हल करत असेल. त्याला आवडत असेल स्पॅनिश लिहिलेलं असेल तर स्पॅनिश भाषा शिकायची. त्याला प्रवास करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी सर पिकनिक बनवायला. प्रवास करण्यासाठी, फिरण्यासाठी. पिकनिक त्यानंतर बनवायला.
ओर्नेला किंवा ओर्नेया अभ्यासासाठी जे हातात ते पुस्तक आहेत त्याला अभ्यासासाठी. बरोबर. आणि स्पॅनिश शिकण्यासाठी. स्टडी करायची असेल आणि वानेसा आहे. तर ती काम करत असेल त्याच्यामुळे त्याला कंपनीमध्ये स्पॅनिशचं काम आणि जर स्पॅनिशच्या आता स्पॅनिश मधील लोकांचा इकडे जर फोन आला दुसऱ्या देशांचा फोन चालू आहे सर तिला. आता पहा खाली काही एक्सप्रेशन्स आहेत. पहिलं आहे para leer en español, to read something in Spanish language. Leer म्हणजे to read, para leer en español, to read something in Spanish language. हे आपण कोणत्या व्यक्तीसोबत जोडून घेऊ शकतो हे एक्सप्रेशन? तर पाचव्या ओरेला बरोबर. ओरेला बरोबर. ठीक आहे. ओरेला. ओर्नेला. त्यानंतर ओर्नेला. por su trabajo. por su trabajo. trabajo म्हणजे वर्क, काम, कामासाठी. वानेसा. वेनिसा. वानेसा. त्यानंतर para viajar por Sudamérica. viajar म्हणजे टू ट्रॅव्हल आणि सुद अमेरिका इज साऊथ अमेरिका. अंद्रेस. Porque su novia es colombiana. नोबिया म्हणजे गर्लफ्रेंड, त्याची गर्लफ्रेंड कोलंबियन आहे. त्यानंतर para chatear con sus amigos. chatear is to chat, amigos म्हणजे फ्रेंड्स. शेवटचं आहे porque quiere vivir en España. Because this person wants शांत बसा. इथे आपण वेगवेगळ्या जणांची वेगवेगळी कारणं पाहिली. आता ही कारणं देताना त्यांनी 3 वेगवेगळे शब्द वापरले होते, पोर, पारा आणि पोरके. POR पोर, PARA पारा आणि PORQUE पोरके. पोरके, पोरक्वे नाही, पोरके. के पोरके. पोर, पारा, पोरके हे 3ही शब्द आपण कारण देण्यासाठी वापरू शकतो. जसं इंग्रजी बिकॉज वापरतो तसं स्पॅनिश मध्ये आपण हे 3 शब्द कारण सांगण्यासाठी वापरू शकतो. मग आता प्रश्न असा येतो की आपण नक्की कोणत्या संदर्भात कोणता शब्द वापरायचा? तर त्याचं उत्तर असं आहे, तुम्ही जर इथे नीट पाहिलं तर पहिलं एक्सप्रेशन आहे para leer. लेअर म्हणजे टू रीड. हे क्रियापद आहे आणि हे क्रियापद मूळ स्वरूपात आहे. ठीक आहे. त्याच्या खालचं आहे एक्सप्रेशन पोर. पोर सु ट्राबाखो. ट्राबाखो म्हणजे वर्क, जॉब. हे नाऊन आहे, नाम. आणि चौथं एक्सप्रेशन पाहिलं पोरके सु नोबिया एस कोलंबियाना. हे जे एस आहे, हा जो यातला एस शब्द आहे, हे क्रियापद आहे. सेर क्रियापदाचं ते वर्तमान काळातलं तृतीय पुरुषी एकवचनी रूप आहे. आता तुमच्या लक्षात येईल की पारा कधी वापरतात, पोर कधी वापरतात आणि पोरके कधी वापरतात. पुन्हा एकदा सांगतो, जर आपण पोर वापरत असू, POR पोर हा शब्द वापरत असू कारण देण्यासाठी, तर त्यानंतर आपल्याला एखादं नाम वापरायचं आहे. ठीक आहे. पारा वापरत असू, पारा PARA पारा हा शब्द वापरत असू, तर मग त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं आहे. आणि पोरके PORQUE पोरके हा शब्द आपण वापरत असू, तर मग
क्रियापदाचं वर्तमान काळातलं किंवा भूतकाळातलं जो कुठला योग्य काळ असेल त्या काळातलं रूप आपल्याला वापरायचं आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता आपण ओके सर. ओके सर. एक मिनिट. हा, इथे पहा. आणि इथे पहा, वाय म्हणजे का साठी शब्द आहे पोर के. बघा, पोर के असं म्हणून प्रश्नचिन्ह काढलेलं आहे. वाय डू लिव्ह इन. वाय साठी शब्द आहे पोर के. आता आपण पाहत होतो बिकॉज साठी पण शब्द आहे पोर के आणि वाय साठी पण शब्द आहे पोर के. या दोघांमध्ये फरक काय दिसतोय स्पेलिंग मध्ये पहा. इथेही तुमच्या लक्षात येईल, स्पष्टपणे फरक दिसेल. प्रश्नात पोर के पहा आणि इथे उत्तरातला गॅप आहे बोल्ड करून मध्ये आणि बरोबर. प्रश्नात गॅप आहे आणि उत्तरात गॅप नाही. हा, आणि उत्तरामध्ये जो पोरके शब्द आहे, जो एक शब्द आहे, त्याच्यात ई वरती रेष नाहीये. प्रश्नामध्ये जो पोरके आहे त्या ई वरती एक तिरपी रेष आहे, पण उत्तरामध्ये जो पोरके आहे जो एक आपल्याला त्यामध्ये नाही, त्यात ई वरती तिरपी रेष नाही. तर एवढ्यावरूनच आपल्याला, म्हणजे या स्पेलिंग मधल्या फरकावरूनच आपल्याला अर्थामध्ये बदल झालेला दिसेल. म्हणून स्पॅनिश मध्ये काही स्पेलिंग्स ही आपल्याला खूप काळजीपूर्वक लक्षात ठेवायची आहेत आणि वापरायची आहेत. जर इथे स्पेलिंग मिस्टेक केली तर मग अर्थ पूर्णपणे बदलतो. पोर के हे आपण दोन शब्दांसारखे लिहिले. के वरती तिरपी रेष असेल, आपलं म्हणजे ई वरती तिरपी रेष असेल, तर मग त्याचा अर्थ असतो वाय, का. आणि जर पोरके हा आपण एक शब्द म्हणून लिहिला तर मग त्याचा अर्थ असतो बिकॉज, कारण की. ठीक आहे. आता पहा, पहिल्या मुलीला जेव्हा विचारलं की तू अमक्या अमक्या ठिकाणी का राहतेस, तर त्याचं तिने काय उत्तर दिलंय पहा. बिबो इन लास अफुएरास, आय लिव्ह इन द आउटस्कर्ट्स. आउटस्कर्ट्स म्हणजे काय, तर शहरापासून जरा दूर. porque es más tranquilo, कारण ट्रांकिलो म्हणजे काय, ट्रँक्विलिटी, पीस म्हणजे ट्रँक्विलिटी. पीसचा अर्थ काय असतो, शांतता. हा, शहराच्या मध्यवर्ती भागापासून थोडं दूर, शहरापासून थोडं दूर बाहेर परिसरात शांतता असते. शहराचा जो मध्यवर्ती भाग असतो त्या ठिकाणी कायम सतत गजबजाट असतो. तिथे माणसांची वर्दळ असते, वाहनांची वर्दळ असते. येस सर. हो सर. पाहतो सतत माणसांची वर्दळ असते, वाहनांची वर्दळ असते. पण तेच आपण शहराचा मध्यवर्ती भाग सोडून जरा बाहेर पडलो तर मग आपल्याला ती वर्दळ कमी झालेली दिसते. तर खेड्यांमध्ये कमी असते ते. काय नाही सर, खेड्या गावांमध्ये कमी असतं सर. शहराच्या मध्यवर्ती किंवा गावाच्या मध्यवर्ती भागामध्ये जेवढी वर्दळ असते, जेवढी रहदारी असते, जेवढा गोंगाट असतो, त्यापेक्षा तुलनेने कमी हा शहरापासून किंवा गावापासून थोडं दूर गेला आपल्याला दिसतो.
Vivo en las afueras. I live in the outskirts. Porque es más tranquilo. Because it is very peaceful. Y hay muchas zonas verdes. Zonas म्हणजे इंग्लिश मधला झोन. ZONE झोन म्हणजे क्षेत्र. आणि बेर्दे हा कुठला रंग आहे? हिरवा. हरित क्षेत्र. सोनास बेर्देस म्हणजे हरित क्षेत्र म्हणजे काय? हरित क्षेत्र म्हणजे काय? हिरवा निसर्गाच्या जवळ झाडे ते बरोबर. जंगलामध्ये. अगदी जंगलच असेल असं नाही, पण तरी त्या तर ठिकाणी निसर्गाच्या हिरवळ. सानिध्यात वनक्षेत्र. हा हा तेच म्हणते, अगदी जंगल किंवा वन क्षेत्र असेल असं नाही, पण तरी देखील त्या ठिकाणी हिरवळ जास्त असू शकते, त्या ठिकाणी झाडं जास्त असू शकतात. सर किंवा काही पार्कमध्ये नसतं सर, पार्क वन क्षेत्र सुद्धा असू शकतं, जंगल क्षेत्र सुद्धा असू शकतं. सर पार्क पार्केस. मध्ये हा आणि पार्केस म्हणजेच पार्क. बरोबर. पार्केस पारा लोस निनियोस म्हणजे पार्क्स फॉर चिल्ड्रन. आता बघा, तुम्ही जर मोठ्या शहरांमध्ये पाहिलं असेल कधी, तर तिथे किंवा तुमच्या शहरांमध्ये पण तुम्ही पाहिलं असेल, तर बाग बगीचे किती आहेत? काय सर? खूपच आहे सर, डायरेक्ट तुमच्या खूपच आहे. शहरात शहरामध्ये अनेक असतात सर. सर आम्ही खूपच आहे सर. गावामध्ये राहतो. तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये बाग बगीचे आहेत का? नाही हो सर आहे. सर आमच्या गावात सर आमच्या गावात 2 आहेत सर. अच्छा. 2 आहेत सर आमच्या गावात. 2 आहेत सर. एक कोणीतरी म्हणालं सर आमच्या की गावात गावात नाही. 2 आहे. हा कोणीतरी म्हणते की आमच्या गावात तर गावात 2च आहेत. गावात शेत असते. हा येस तर सर, बाग बगीचे नसतात. तुमचं म्हणणं असं आहे की आपण या गावापासून थोडं दूर गेलो अजून, तर मग तिकडे आपल्याला हे तिने स्पेन बद्दल सांगितलंय, भारताबद्दल नाही. तर मग आपल्याला हरित क्षेत्र दिसू शकतो, हरित पट्टा, हिरवळ, झाडं आणि लहान मुलांसाठी पार्क. त्यानंतर दुसरी जी मुलगी आहे, उजव्या बाजूला तिचं चित्र दिसतं आहे, ती काय म्हणते? बिबो एन आयोरा. ती आयोरामध्ये राहते. पोरके एस ट्रांकिलो कारण तिथे शांतता असते आहे. ई एस्ता बियन कोमुनिकादो. कोमुनिकादो म्हणजे जिथे संपर्क करणं शक्य आहे. कम्युनिकेशन म्हणजे संपर्क. कोन एल सेंट्रो de la ciudad. सेंट्रोचा अर्थ काय असेल? सेंटर. सेंटर. आणि सिउदाद म्हणजे सिटी सेंटर म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागाशी आपण सहजपणे संपर्कात राहू शकतो. म्हणजे तिथून शहराच्या मध्यभागी जाणं हे सहज शक्य आहे. ती ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणून शहराच्या मध्यवर्ती भागात जाणं सहज शक्य आहे. आणि कसं? तर एन autobús म्हणजे कोणत्या वाहनाने? बसने. बस. किंवा एन मेट्रो. मेट्रो म्हणजे ट्रेन. मेट्रो. मेट्रो ट्रेन. हा मेट्रो. त्यानंतर तिसरा जो मुलगा आहे तो पहा, त्याचं काय कारण आहे? बिबो एन खेसूस. मी खेसूस मध्ये राहतो. पोरके कारण की एस्ता cerca del centro. इट इज अराउंड द सिटी सेंटर. शहराच्या जवळ आहे, आसपास आहे, म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागापासून दूर नाही. एस लिम्पियो. इट्स क्लीन. स्वच्छ आहे. y hay muchas tiendas. आणि तिथे
खूप सारी दुकानं आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये तिथे बाजारपेठ असते, त्या ठिकाणी दुकानं सुद्धा खूप सारी असतात. आणि तेच त्याचं महत्वाचं कारण आहे, म्हणून तो खेसूस या ठिकाणी राहतो. कारण त्या ठिकाणी ते ठिकाण हे शहराच्या मध्यवर्ती भागाच्या आसपासच आहे, परिसर स्वच्छ आहे आणि त्या ठिकाणी अनेक दुकानं आहेत. सो म्हणजे त्याच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागतात. त्यानंतर शेवटचा जो आहे तो काय म्हणतो पहा, बिबो एन रुसाफा, मी रुसाफा मध्ये राहतो, पोरके तिने मुचोस बारेस, कारण तिथे अनेक बार्स आहेत. इसोनास दे ओसिओ, शिवाय त्या ठिकाणी करमणुकीसाठी सुद्धा अनेक ठिकाणं आहेत. सोनास दे बार्स ओसिओ म्हणजे करमणुकी, बारेस म्हणजे बार्स, म्हणजे ज्या ठिकाणी लोक संध्याकाळच्या वेळेला काम झाल्यानंतर म्हणा वगैरे मित्रांसोबत गप्पा मारायला बसतात, कधीतरी एखादी बियर किंवा वाईन पितात, किंवा कधी इतर कुठल्या प्रकारची पेय पितात, हलकं फुलकं काही खातात. ओके सर. बरं असं बरं एक फरक सांगायचा तर बार ह्याला आपण मराठीमध्ये वेगवेगळे शब्द वापरू शकतो, पण ते शब्द फारसे चपखल नाही आहेत. दारूचा ठेका फार सर, दारूचा ठेका त्याला बार असे म्हणतात. वॉकिंग सर, वॉकिंगले पण जातात. आपल्या कल्पनेमध्ये दारूचा अड्डा किंवा गुत्ता हा जसा सर तिकडे जुआ खेळतात सर, जुआ. हा, जिथे जुगार खेळतात, नाही पण तेच सांगतोय मी, आपल्याकडे ही जी एक सर कल्पना असते जुआ खेळतात. हा, जुआ म्हणजे जुगार मराठीत. तर आपल्याकडे दारूचा अड्डा किंवा गुत्ता म्हटल्यानंतर लगेच जे एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, म्हणजे त्या ठिकाणी डीम लाईट्स असतात, किंवा त्या ठिकाणी वातावरणामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वास भरून राहिलेला असतो, किंवा लोकांचे आवाज असतात. तर अशा पद्धतीचा बार किंवा गुंडे असतात. किंवा गुत्ता तिथे असेल असं नाही. हो सर, ते तिथली लोक कल्पना पण एक वेगळी आहे, बारची कल्पना एक वेगळी सुद्धा आहे. ती कशी आहे तेही सांगायला हवं. काय की जर तुम्हाला कधी स्पॅनिश भाषा बोलणाऱ्या देशांमध्ये जायची संधी मिळाली आणि तुम्हाला परिसराचं निरीक्षण करताना अशा काही गोष्टी दिसल्या ज्या आपल्याकडे नाहीत, तर तुम्हाला स्वाभाविकच प्रश्न पडतो की हे काय आहे. म्हणून सांगायला हवं की स्पेनमध्ये म्हणा किंवा काही इतरही युरोपीय देशांमध्ये म्हणा, बार हे गरज नाहीये की ते एक बंदिस्त जागेतच असतील. कधी कधी ते नदीच्या किनारी असलेल्या हिरवळीवरती उघड्या जागी सुद्धा असू शकतात. आणि खास करून तुम्हाला सांगतो, जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतात तेव्हा लोकांना उघड्या जागी जाऊन वेळ घालवायला आवडतो. त्यांना बंदिस्त जागी राहायला फारसं आवडत नाही, कारण मुळातच हिवाळ्याचे जे दिवस असतात, थंडीचे जे दिवस असतात, म्हणजे आत्ताचे जे दिवस आहेत, स्पेनची गोष्ट आपण केली तर आत्ताचे जे दिवस आहेत त्या दिवसामध्ये थंडी बऱ्यापैकी असते. बाहेर हिंडणं, फिरणं, भटकणं, बाहेर वेळ घालवणं, करमणूक करणं हे शक्य नसतं. बराचसा वेळ आपल्याला बराचसा वेळ त्यांना घरातच घालवावा लागतो. आणि म्हणून उन्हाळ्याचे दिवस त्यांच्यासाठी असे असतात की ज्या वेळेला ते घराबाहेर पडून बराचसा वेळ घराबाहेर घालवू शकतात. आणि म्हणून पुन्हा एकदा बंदिस्त जागी बसण्याची इच्छा नसते. त्यासाठी तिथले जे बार असतात हे अनेकदा तुम्ही पाहाल तर उघड्यावरती
नदीच्या किनारी, हिरवळीवरती वगैरे सुद्धा खुर्च्या टेबल समुद्रकाठी टाकून पण बनवू असतात सर. शकतील. तर हा एक फरक आहे. आणि आणखीन काय म्हणतो आहे तो, की es un barrio con mucha vida. बिदा हा बिबिर या क्रियापदाचं नामरूप आहे, नाउन फॉर्म आहे. तो ज्या परिसरात राहतो, रुसाफा नावाची जी जागा आहे, त्या ठिकाणी जे वातावरण आहे हे लाईव्हली असतं. लाईव्हली म्हणजे ज्या ठिकाणी सतत काही ना काहीतरी घडत असतं, सतत काही ना काहीतरी होत असतं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला कधी स्मशान शांतता अशी आढळणार नाही. तर इथपर्यंत हे सगळे टेक्स्ट समजले. पोरके Yes, sir. म्हणजे वाय समजले. आणि बिकॉज या शब्दांचे अर्थ आणि आपण sir. कसे वापरू शकतो त्याची कारण समजली. येस सर समजली. समजली. येस सर. चालेल, ओके. तर मग आपण आजच्या दिवस तिथे थांबूया आणि मग आपण पुढच्या ओके क्लासमध्ये सर. पुढचा टॉपिक घेऊन ओके सर. चालेल? ओके, ओके सर, ओके बाय. सी सर. यू देन. बाय सर. बाय सर. गुड चाओ सर. Okay.